दानवेंच्या कॅश बॉम्ब नंतर आणखी एक व्हिडिओ बॉम्ब हा समोर आलेला आहे। महेंद्र दळवीनंतर आता भरत गोगावलेंवर कॅश बॉम्ब टाकला गेलाय। शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी गोगावलेंवर हा आरोप केलाय। भरत गोगावलेंचा कथित व्हिडिओ चित्रलेखा पाटलांकडून व्हायरल केला गेलाय। तर दानवेंच्या कॅश बॉम्ब नंतर आणखी एक व्हिडिओ बॉम्ब हा समोर आलेला आहे। महेंद्र दळवीनंतर आता भरत गोगावलेंवर कॅश बॉम्ब टाकला गेलाय। शेकापच्या चित्रलेखा पाटील यांनी गोगावलेंवर आरोप केलेले आहेत। भरत गोगावलेंचा कथित व्हिडिओ चित्रलेखा पाटलांकडून व्हायरल केला गेलाय। ईडी एसीबी करून चौकशी करा अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अजय नाडकर आपल्या सोबत जोडलेत। अजय, अधिक माहिती। जगदीश, खरं आहे अंबादास दानवे यांनी कॅश बॉम्ब टाकल्याच्या नंतर त्या संदर्भातला आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधातला एक व्हिडिओ जो आहे तो प्रसार माध्यमावर त्यांच्या ट्विटर हँडलवर त्यांनी प्रसिद्ध केला होता आणि त्यानंतर पूर्णपणे जे आहे त्या कॅश बॉम्बची चर्चा सुरू असतानाच आता शेतकरी कामगार पक्षाच्या राज्य प्रवक्ता जे आहेत चित्रलेखा पाटील यांनी या प्रकरणात उडी घेतलेली आहे। महेंद्र दळवी यांची पूर्णपणे ईडी सीबीआय यांच्या मार्फत चौकशी केली पाहिजे अशी मागणी जी आहे ती सरकारकडे त्यांनी केलेली आहे। त्याचबरोबर मंत्री भरत गोगावले यांचाही एक व्हिडिओ असल्याचा स्क्रीनशॉट जो आहे तो माध्यमांकडे त्यांनी दाखवले आहे की अशाच पद्धतीने पैसे जे आहेत ते सत्ताधारी पक्षातले आमदार कमिशन घेतात अशा पद्धतीचा जो आरोप आहे तो चित्रलेखा पाटलांनी या ठिकाणी केला आहे आणि त्यामुळे एकंदरीत आता पाहायला गेलो तर अंबादास दानवेने कॅश बॉम्बच्या नंतर आता चित्रलेखा पाटील यांनी देखील हा कॅश बॉम्ब टाकलेला आहे आणि त्यामुळे आता भरत गोगावले याच्यावर काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं जगदीश महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यान अजय, हा कधीचा व्हिडिओ आहे? कुठल्या निवडणुकी संदर्भातील आहे की इतर कुठल्या ठिकाणचा आहे? या संदर्भात कोणतीही माहिती आपल्याजवळ तरी नाही आहे आणि जय महाराष्ट्र या व्हिडिओची देखील पुष्टी करत नाही। प्रसार माध्यमावर स्वतः पत्रकार परिषद घेऊन हा व्हिडिओ जो आहे तो राज्य प्रवक्ता चित्रलेखा पाटील यांनी दाखवलेला आहे आणि त्या संदर्भातला एक फोटो देखील दाखवलेला आहे। अशा पद्धतीचा आपल्याजवळ व्हिडिओ असल्याचा दावा चित्रलेखा पाटील यांनी केलेला आहे। मात्र हा व्हिडिओ कधीचा आहे, हे पैसे कधीचे आहेत, हे पैसे कोणाकडून घेतले आहेत अशा पद्धतीचा कोणताही खुलासा जो आहे तो चित्रलेखा पाटील यांनी केला नाही। जगदीश, मात्र चित्रलेखा पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन नेमकं काय म्हटलेलं आहे या व्हिडिओ संदर्भात? चित्रलेखा पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर त्यांनी हे स्पष्ट केलं की अंबादास दानवे यांनी दाखवलेल्या व्हिडिओ बद्दलची जी सखोल चौकशी आहे त्यामध्ये ईडी असेल, सीबीआय असेल किंवा अनेक तपास यंत्रणेच्या माध्यमातून महेंद्र दळवी यांची चौकशी झाली पाहिजे। महेंद्र दळवी कशा पद्धतीने म्हणजे कशा पद्धतीचे गुन्हे त्यांच्यावर दाखल झालेले आहेत याचाही त्यांनी खुलासा केला आणि त्याचबरोबर मंत्री भरत गोगावले यांचा एक त्यांनी फोटो दाखवला आणि कशा पद्धतीने सत्ताधारी पक्षातले आमदार असतील, मंत्री असतील हे कमिशनचे पैसे घेतात असा आरोप देखील चित्रलेखा पाटलांनी या पत्रकार परिषद केला। दरम्यान अजय, महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर शिवसैनिक प्रचंड आक्रमक झाले होते। आता चित्रलेखा पाटलांच्या या पत्रकार परिषदेनंतर शिवसैनिकांची नेमकी भूमिका काय आहे रायगडमधील? खरं आहे ज्या वेळेस अंबादास दानवे यांनी हा कॅश बॉम्ब टाकला आणि त्याच्यानंतर जे आहेत ते रायगडातील म्हणजे खास करून अलिबाग मतदारसंघातील रोहा असेल, मुरुड असेल, अलिबाग या ठिकाणचे जे शिवसैनिक आहेत ते आक्रमक झाले होते। अंबादास दानवे यांचा प्रतिकात्मक जो पुतळा होता तो देखील जाळण्यात आला होता आणि अनेक आंदोलनं करण्यात आली। आता नेमकी म्हणजे ज्या ठिकाणी महेंद्र दळवी राहतात त्याच ठिकाणी शेका पक्षाचं जे महत्व आहे ते फार मोठं आहे कारण गेले अनेक वर्ष अलिबाग म्हणजे शेका पक्ष असा होता। मात्र ह्या दोन निवडणुकीत महेंद्र दळवी यांनी शेका पक्षाच्या उमेदवारांना पराभूत केला आणि स्वतः ते आमदार झाले आणि त्यामुळे आता हा संघर्ष अलिबाग मध्ये वाढतो का की हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। जी, मात्र अजय, महेंद्र दळवी यांचा व्हिडिओ ज्यावेळेस समोर आला होता त्यावेळेस शिवसैनिकांनी, आमदारांनी सुद्धा शिवसेनेच्या सुनील तटकरे यांच्यावर आरोप केले होते। या व्हिडिओ नंतर कुणावर तसे आरोप करण्यात आलेत का? नाही, त्याबद्दलचा अद्यापही कोणतीही प्रतिक्रिया जी आहे
ती शिवसेनेच्या माध्यमातून समोर आली नाही। चित्रलेखा पाटलांची काही वेळापूर्वीच आता ही पत्रकार परिषद झाली। नक्कीच संध्याकाळपर्यंत शिवसैनिकाची भूमिका जी आहे किंवा याबद्दलचं आंदोलन असेल किंवा या प्रकरणात देखील शिवसैनिक आक्रमक होतात का हे पाहणं आता संध्याकाळपर्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। जगदीश, मात्र अजेश, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुद्दाम हे असे आरोप केले जात आहेत असा सुद्धा आरोप हा सत्ताधाऱ्यांनी केलेला आहे। यावर नेमकं म्हणणं काय विरोधकांचं? आपण पाहिलं तर सातत्याने जे आहे ते शिवसेनेतले जे मंत्री आहेत, मग संजय शिरसाट असतील, त्यानंतर आता आमदार महेंद्र दळवी असतील किंवा मग आता मंत्री भरत गोगावले यांचा हे व्हिडिओ जे आहेत ते विरोधकांकडून समोर आणले जाते। मात्र या सर्व व्हिडिओ जो बाहेर येतात त्याच्यावर मात्र सत्ताधारी जे पक्षातले आमदार असतील किंवा मंत्री असतील हे विरोधक एक षडयंत्र रचल्यासारखी खेळी करत आहेत। जे प्रमुख मुद्दे आहेत महाराष्ट्राचे ते बाजूला सारून वेगळ्याच मुद्द्याकडे चर्चा भरकटल्यासारखा या व्हिडिओच्या माध्यमातून होते असा आरोप जो आहे तो सत्ताधारी पक्षाकडून सातत्याने केला जातोय। अजेश, तुम्ही असेच जोडलेले राहा, पुन्हा मी तुमच्याकडे येतो। चित्रलेखा पाटील या नेमक्या काय म्हटल्यात या व्हिडिओ नंतर ते ऐकूयात। कालचा जो व्हिडिओ सगळ्यांनी पाहिला कॅश सोबत महेंद्र दळवींचा, त्याच्यावर शासनाने, केंद्र आणि राज्य शासनाने, सीबीआय, ईडी आणि सगळ्या अँटी करप्शन ब्युरो सगळ्या एजन्सीज कडनं सखोल त्याची चौकशी केली पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। ते व्हिडिओ खरा खोटा वेगळी गोष्ट आहे, पण सखोल चौकशी तर नक्कीच झाली पाहिजे। आणि हे बघतात ना आमची पार्श्वभूमी काय, ही यांची पार्श्वभूमी। सगळ्यात जास्ती महाराष्ट्रात गुन्हे असलेला कोणी आमदार असतील तर हे घरगुती हिंसाचारापासून यांच्यावर या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत। आज तुम्हाला अजून एक खळबळजनक पुरावा मी दाखवते। हे बघा, भरत गोगावले, कॅश बॉम्ब नंबर 2। हे चीटर आमदार आहेत, हे जनतेची कशी फसवणूक करतात हे टोटल कंटिन्यू सुनील तटकरे साहेब, अनिकेत तटकरे साहेब आपल्याला सांगतातच आहेत। काहीतरी बघतं दिसतं म्हणूनच तर ते आपल्याला सांगतात ना। पुन्हा एकदा जाऊया, अजेश नाडकर आपले प्रतिनिधी रायगडच्या आपल्यासोबत जोडलेत। अजेश, रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सख्य नाहीये, एकमेकांवर कायमच आरोप करत असतात, पालकमंत्री पदावरून तर कायम आरोप प्रत्यारोप सुरू असतात। या सर्व पार्श्वभूमीवर या सगळ्याच्या मागे राष्ट्रवादी आहे असा आरोप सुद्धा महेंद्र थोरवे शिवसेनेचे आमदार यांनी केला होता। तर तसंच काही आहे का रायगडमध्ये? जगदीश, जेव्हापासून ही महायुतीची सत्ता आली त्याच्यानंतर आदिती तटकरे यांना पालकमंत्री घोषित केलं, मात्र त्या पालकमंत्री पदावर स्टे आणला, तेव्हापासून हा जो वाद आहे तो सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये सुरू आहे आणि अद्याप देखील तो मिटला नाही। हा अधिक संघर्ष वाढताना या ठिकाणी दिसत आहे। आपण पाहिला तर महेंद्र थोरवे असतील किंवा महेंद्र दळवे असतील, या व्हिडिओ बद्दल त्यांनी थेट सुनील तटकरे यांच्याकडे बोट दाखवत सुनील तटकरे या मागे आहेत असा आरोप केला होता आणि त्याच्या बरोबर त्यांनी हेही स्पष्ट केलं की हा जो व्हिडिओ जो माझा दाखवण्यात येत आहे, जो कॅश बॉम्ब अंबादास दानवे यांनी टाकला होता, त्याच्या मागचा शेवटचा जो फोटो आहे तो फोटो मी ज्या वेळेस सुनील तटकरे हे लोकसभेला निवडून आल्याच्या नंतर मतदानाचा आभार मानण्यासाठी मी एक बाईट दिली होती आणि त्याच्यामधलाच हा फोटो वापरण्यात आलेला आहे असा खुलासा जो आहे तो महेंद्र दळवी यांनी केला होता आणि त्यामुळे या सर्व घटनेमागे सुनील तटकरे आहेत असा आरोप जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला होता। मात्र हे सर्व आरोप जे आहेत ते सुनील तटकरे यांनी फेटाळून लावले आहेत। आपण असल्या कोणत्याही भानगडीत पडत नाही असं स्पष्ट मत जे आहे ते सुनील तटकरे यांनी व्यक्त केलं। जगदीश, ठीक आहे। अजेश, तुम्ही असेच जोडलेले राहा। आपल्यासोबत शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत हे जोडलेले आहेत। अरुणजी, दुसरा एक व्हिडिओ शिवसेनेचा समोर आलेला आहे आमदाराचा, आधी महेंद्र दळवी आणि त्यानंतर आता गोगावले यांचा एक व्हिडिओ चित्रलेखा पाटील यांनी समोर आणलेला आहे। काय चाललंय नेमकं शिवसेनेत? काय चाललं आहे शिवसेनेत हे विचारण्यापेक्षा मी तर असं म्हणेन की विरोधकांमध्ये सध्या काय चाललेलं आहे, जे कोणी आता शिवसेनेच्या नेत्यांना बदनाम करण्याचं हे जे काही षडयंत्र करत आहेत आणि हे षडयंत्र करण्याकरता ते एआयचा मॉर्फिंग करून जो वापर करत आहेत हा चुकीचा आहे। हा एक पोरखेळ त्यांनी सुरू केलेला आहे। जनता एवढी मूर्ख नाहीये
की कोणीतरी कोणाच्या डोक्यावरती दुसऱ्याचे फोटो चिटकवेल आणि काहीतरी दृश्य दाखवत जातील आणि हे पहा गोगावले, हे पहा महेंद्र थोरवे असं सांगेल, तर एवढं कोणी मूर्ख नसतं की लगेच त्याच्यावरती विश्वास ठेवेल. मात्र विविध चॅनेलनी ही जी काही दृश्य दाखवली जातात ती दाखविण्याच्या अगोदरच त्याचा नीट अभ्यास आणि शहनिशा केली पाहिजे. नाही, की अरुणजी, जर मग खरोखरच एआयचा हा वापर व्हिडिओ असेल खरा तर आहे तुम्ही का? थेट लगेचच न्यायालयात का गेला नाही, ज्यांनी हा व्हिडिओ प्रसारित केलेला आहे त्यांच्यावर कारवाई नाही, करावी ऐका. अशी जोरदार मागणी का नाही केली? आम्ही एवढे मूर्ख नाही आहोत की कोणीतरी यायचा अडाणी आणि काहीतरी एआयचा वापर करून मॉर्फिंग करून व्हिडिओ तुमच्या आमदारांची बदनामी तर होते ना. तुमच्या आमदारांची बदनामी केली जाते. तुम्ही न्यायालयात जायला पाहिजे, हो. कोर्टात जायला पाहिजे, पोलीस स्टेशनला जायला पाहिजे. मी त्याच्याबद्दलच मी तुम्हाला सांगतोय की सतत उठसूट जर असे कोणी हे पोरखेळ सुरू केले तर आम्ही काय न्यायालयात जात बसायचं का प्रत्येक वेळेस? नाही नाही, तुम्हीच आता म्हटलात ना एआयचा वापर करून असा व्हिडिओ समोर आणलेला आहे, तर ही बदनामी आहे तुमच्या आमदारांची. मग तुम्ही शांत बदनामी कसे? तर आहेच, परंतु जनतेला सर्व काही कळतंय की हा कोणीतरी मुद्दामून यांची बदनामी करण्याकरता पोरखेळ सुरू केलेले आहे आणि आम्ही अशा या प्रत्येक फालतू व्हिडिओ बद्दल न्यायालयात जाऊन बसणार नाही. फालतू कसा? 2 दिवस मीडियावर त्यावर चर्चा सुरू आहे, फालतू कसा काय? नाही, हे मी काय सांगतो आपल्याला की कळतंय सरळ सरळ की कोणाचं तरी दुसऱ्याचं मुंडकं आणून तुम्ही चिटकवता आणि म्हणता की हे बघा हे तुमचेच नेते आहेत किंवा आमच्याच नेत्यांची तुम्ही मुंडकी चिटकवता आणि सांगता बघा तुमचे नेते दिसतात त्याच्यात. तर हे योग्य नाही. पहा, हे अशी कामं करण्यापेक्षा त्यांनी जनतेची सेवा करावी. नाही, राजकारणामध्ये आणि जनतेला आरोप दाखवून द्यावं. प्रत्यारोप होत असतात. जर तुमच्यावर आरोप झालाय आणि तो चुकीचा असेल, एआयचा वापर केला असं तुमचं म्हणणं आहे, दुसऱ्याचं मुंडकं जोडलं असं तुमचं म्हणणं आहे, तर तुम्ही पोलीस स्टेशनला का जात नाही, न्यायालयात का जात आम्ही नाही? ज्याने हा पोलीस- व्हिडिओ प्रसारित केला त्याच्यावर कारवाई का व्हावी असं का तुम्हाला वाटत नाहीये? पहा, पोलीस स्टेशनला ज्या काही तक्रारी करायच्या त्या आमच्या नेत्यांमार्फत केल्या जात आहेत. कधी? परंतु तुम्ही म्हणाल की आता न्यायालयात का गेला नाही, तर एवढा वेळ आमच्याकडे नाही. आम्ही आमचा वेळ सत्कारणी लावत आहोत, जनतेच्या सेवेकरता लावत आहोत. त्यांनी सिद्ध करावं ना की आमच्या नेत्यांनी घेतलेले आणि हे बघा ज्यांनी आरोप केलाय ते कसे मी आरोप केलेला आहे मी सिद्ध करतो असं कसं होऊ शकतं अरुणजी? प्रत्येक आरोपावरती खोट्या आरोपांवरती आम्ही उत्तर देत बसणार नाही किंवा न्यायालयात सुद्धा आम्ही जाणार नाही. ठीक आहे अरुणजी, तुम्ही असेच जोडेल राहा. पुन्हा तुमच्याकडे येतो. तुमच्याच पक्षाचे आमदार मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया समोर आली, ती ऐकूयात. असं आम्हाला वाटतंय आणि म्हणून आम्ही त्यांच्या कुठल्याही याला सामोरे जायला तयार आहोत. तुम्ही म्हणताय सुनील तटकरेंचं नाव मी घेत नाही, परंतु महेंद्र थोरवे असतील, महेंद्र दळवे असतील, त्यांनी थेट नावं घेतली तर तटकरेंनीच केलं. हे बघ, काही गोष्टी आहेत त्या व्यवस्थित पावलं टाकून चालायला लागतात. लक्ष आलं का? आम्ही तुम्हाला सांगितलं की जोपर्यंत आम्ही खात्री करत नाही तोपर्यंत आम्ही कोणाच्यावरती आरोप प्रत्यारोप करणार नाही. लक्षात ठेवा. त्यांनी केलंय, ह्यानी केलंय का आणि कोणी केलंय, शेवटी ईश्वरवरती आहे. तो कोणाला सोडत नसतो. इथंच करा आणि इथंच भरा. लांब जायची आता आवश्यकता नाही आहे. जर आम्ही काय चूक केली तर त्याचं पत्ता आम्ही भोगू. पण जाणून बुजून कोण जर चुकून चूक झाली सुधारता येते. जाणून बुजून करणाऱ्याला काय हे नसतं. म्हणून तुम्हाला रायगडमध्ये रक्तरंजित राजकारणाला सुरुवात झाली असं म्हणावं. हां, रायगडमध्ये रक्तरंजित राजकारणाला सुरुवात झाली आहे. नाही, रक्तरंजित अजून नाही. फक्त भावना दुखवण्याचं काम चालू आहे. रक्तरंजित नाही आम्ही म्हणणार. सर, महायुतीकडून बैठक झाली, त्याच्यामध्ये आता महायुतीचं धर्म पाळला जाईल. येणाऱ्या प्रत्येक निवडणुका असतील, मुंबई असेल, 29 महापालिका असतील, सगळ्यामध्ये महायुती असणार आहे असं भाजपच्या नेत्यांनी म्हटलंय. भाजपच्या नेत्यांनी म्हटलंय आणि आमच्या नेत्यांनी पण सांगितलंय परवाच्या आमच्या बैठकीमध्ये की आपण महायुती म्हणून लढायचं आहे आणि त्याप्रमाणे प्रक्रियेला सुरुवात झाली. मला मग मन मारून या सगळ्या गोष्टी कराव्या लागतील का? तुम्ही आता म्हणाल की भावना दुखावण्याचा प्रकार होतोय. मग निवडणूक महानगरपालिकेमध्ये आमचा काही प्रश्न येत नाही. बाकीच्या भावना कोण दुखावतोय? त्या बघू ना आपण. कारण ज्या रायगडमध्ये नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस तटकरेंनी थेट उभाटाची हातमिळवणी करत शिवसेनेविरुद्ध शड्डू टोकला होता. हे बघा, मी मगाशी सांगितलेलं आहे, आम्ही त्यावेळेला युतीचा धर्म पाळला. ज्यांनी नाही पाळला त्याची पोतनं भोगल. मी मगाशी सांगितलं ना, तो कोणी का असं ना. आम्ही नावाचा उल्लेख करत नाही. समजण्यावाले को इशारा कापी, एवढं समजून जायचं. जास्त आता खोला शिरू नका. आता कशाला तू दोन्हीकडे नाहीस का? जो अभी हमारे ऊपर आरोप लगा दिया है वो झूठ है. आप लोगों ने देखा. हम लोग चैलेंज कर रहे हैं
उन्हें साबित करके दिखाओ, हम लोग उसका स्वागत करेंगे। क्या है, गलत कहने के लिए कुछ भी कर सकते हैं, अच्छा करने के लिए थोड़ा देर लगता है। इसलिए उन्होंने जो किया है, जो चित्रलेखा पाटिल करके जयंत पाटिल की